हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासाठी शुक्रवारचा छान असा बेत घेऊन आली आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे आंबे म्हणजे ज्या कैऱ्या असतात त्या कैऱ्याचा वापर करणार आहे. सो कैऱ्या ज्या आहेत त्या सोलून ह्या प्रकारे कापून घ्यायचे, लांबट आकारामध्ये कापून घेतल्यात. त्याचप्रमाणे कांदा सुद्धा आपण तसाच कापून घेणार आहोत. त्यानंतर आंबा कांदा एकत्र करून त्यामध्ये लाल मसाला, घरातला जो आपला मिक्स मसाला असतो तो, हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट टाकून हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा छान असा आपला हा मसाला ह्याला कोट झाला आहे. त्यानंतर ही कोलंबी आणि करंजी अशी मी मिक्स घेतली, त्यामध्ये सुद्धा आपण मसाले टाकून घेऊया. इकडे मी लाल मसाला, मीठ टाकून घेत आहे आणि ते आपण आता जो ही कोलंबी जी आहे ती आपण मसालून घेतली आहे ती तेलावरती सोडून घेणार आहोत आणि ही तेलावरती अगदी मिनिटभर परतून घ्यायची. आणि मग अशी आपण जो कांदा आणि कैरीचे जे मिश्रण एकजीव करून घेतले मसाले टाकून ते ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. हे बघा आता हे तेलावरती छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. आधी आपण तेलावरती परतून घेऊया. चला तर मी हे परतून घेते आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी टाकून, आता आपला हा जो आंबा आहे तो छान असा शिजला पाहिजे म्हणून आंबा शिजेल असा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वाफ ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. आंबा आणि कांदा जो आहे तो एकजीव झाला पाहिजे इतका शिजून घ्यायचा आणि तो शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून थोडासा पाणी जास्त ठेवून तुम्ही शिजून घ्यायचा आहे. मीडियम टू हाय फ्लेम वरती शिजून घ्या म्हणजे छान आंबा एकजीव होऊन शिजला जातो. खूप आंबट आंबा घ्यायचा नाही, मध्यम आंबट असा आंबा घ्यायचा. आणि ह्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेणार आहोत. गोड आंबट तिखट अशी छान अशी ही आंबा कोलंबीची टेस्ट लागते. त्या आता आंबा कोलंबी बरोबर मी इथे बोंबील सुद्धा फ्राय करून घेणार आहे, बोंबील आणि कोलंबी. सो ते सुद्धा साफ करून घेतलं. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला टाकून घेते आहे आणि ते सुद्धा मसालून छान असं एकजीव करून घेत आहे. आणि हे आपण मॅरिनेट करून एक 10 मिनिटं ठेवून द्यायचं. त्यानंतर छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. याला रवा लावून घ्यायचा आहे. तर रवा लावण्यासाठी मी ते रवा आणि तांदळाचे पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं आहे. आता आपण जे बोंबील मॅरिनेट करून ठेवले होते ते ह्यामध्ये घोळून घ्यायचे आणि एक एक करून छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत आपण. बोंबील छान रव्यामध्ये कोट झाले की ते तेलकट होत नाही, छान क्रिस्पी असे फ्राय होतात. त्यामुळे छान असे रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आणि त्यानंतर मध्यम आचेवरती छान असे तळून घ्यायचे. छान कुरकुरीत बनतात. तव्यामध्ये राहते इतके बोंबील आणि कोलंबी यामध्ये मी सोडून घेतले आहे आणि शॅलो फ्राय करून घेत आहे. तोपर्यंत आपली इथे आंबा कोलंबी सुद्धा छान शिजत आली आहे. तुम्ही बघू शकता छान दाट झाली आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आंबा जास्त आंबट असेल तर थोडी साखर जास्त टाका म्हणजे जी टेस्ट आहे ती बॅलन्स होईल. त्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपले बोंबील सुद्धा छान असे फ्राय करून झालेत. चला तर गरमागरम भाताबरोबर ही आंबा कोलंबी सर्व करते. खूप चविष्ट लागते, नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे मी. आणि अजून सुद्धा मी आणखीन एक सेम रेसिपी अपलोड केली आहे आधी सुद्धा, ती सुद्धा मी इथे लिंक करते, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. गरमागरम वाफाळलेल्या भाताबरोबर छान अशी कालून आंबा कोलंबी खाण्यात खूप वेगळीच मजा येते. त्याबरोबर तळलेले बोंबील सुद्धा अप्रतिम लागतात. त्याचबरोबर एक वेगळी टीप अशी देते, तुम्ही ह्याबरोबर अंड्याचं ऑमलेट करून खाऊ शकता, ते सुद्धा अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.